काय आता पाऊस यायला लागलाय, म्हणजे मोठा नाही पण झिरंगाट असं चालूच आहे. काय बघताय? आमचं साहेब आंघोळ करतो तर दिसतंय का नाही, थोडंसं दाखवते. तर चला, इकडं माझा स्वयंपाक सुरू आहे कारण ह्यांना लवकर जायचं आहे, त्यामुळे स्वयंपाक चालला आहे माझा. इथं कुकरला लावलं आहे वाटाणं. आता हे उठली, उठ चल हातरून उचलू दे, स्वयंपाक करायला अडचण होती. एवढीशी जागा आहे आणि एवढ्यात लय धिंगाणं होतं सगळा. उठ उठ गा, बेडवर जाऊन झोप आणि ती खेळणी उचल, उठ. तर चला, आता मी सकाळ सकाळी लवकर काम वगैरे आवरून घेते. आणि माझा अवतार असं आहे, मी त्यांना टावेल द्यायला थांबली कारण झिरंगाट येते का नाही त्याच्यामुळं टावेल भिजायचं बाहेर. त्यामुळं उठकी ग, थोडं मिनिट राहिली ती आयुष्यपत, फक्त 12 मिनिट राहिली. मला चपात्या आणि लसूण इतक्या फास्टमध्ये सोलायचं आहे आणि करायचं आहे ना की बासच. उठ, लय अडचण होती या घरात मला. गाडी चालवताना पाऊस तर वाढतच चाललाय, जोरातच यायला लागलाय. कसं काम करणार आहे? लयच यायला लागलं, सकाळपासून आता जास्त व्हायला. सोनूच पप्पा मला घरी सोडून गेलं. मी पहिल्यांदा कपडे वगैरे चेंज करून घेतली कारण तिला मला टाईट वाटतं. तर सोनूला आंघोळ वगैरे काय घातली नाही. आता 11 वाजल्या त्या आणि तिला शाळेत वगैरे पण पाठवलं नाही कारण इतकं चिखल झाला आहे की गाड्या घसारतात आहे. आम्ही ज्या रस्त्यानं जातो ना, एक दिवस मी तुम्हाला तो रस्ता नक्की दाखवेन. इतकं चिखल होतं तिकडे तर ना चालता पण येत नाही, त्यातनं गाडी घेऊन जायची असते. आता उद्या पाऊस उघडला तर उद्या जायला भेटेल. तर अजून तिला आंघोळ पण नाही घातलेली. घाला येईल पाणी मी तिला तापवून ठेवलेलं आहे, पण तिला करायचं जेव्हा वारेल तेव्हा, कारण तिचं पप्पा घरी होतं त्यामुळे तिची मस्ती चालेल त्यांच्यासोबत, मग तिनं केलेलं नाही. तर पाणी आता थंड झालं, आता डबल तापवते. तर चला, आता पावसामध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे. बाहेर पावसामध्ये मोबाईल ठेवला होता आणि मी मग झाडून वगैरे काढलं, बाहेरचं पण झाडून काढलं, तुम्हाला दाखवते. हां, मॅडमचा फोन आला तेव्हा मी काय करत होते मग? घरातलं हे बघा, इकडं कचरा लावलाय, भरून नाही टाकला. पुढचं नाही काढलं, पुढचं स्वच्छच आहे, दिसतंय का? आत येतो पहिली. इकडचं काढलं, इकडे लय घाण झालेलं आहे. एवढा सगळा कचरा निघालाय, भरून नाही टाकला. आता थोडंसं उघडलंय, पूर्ण पण उघडलंय, पण झिरझिर चालूच आहे. आणि असल्या ह्याच्यात मी, आणि हे बघा सोनूनं कालवण सांडलंय पायपुसणीवर. ते तुम्हाला दिसत असेल वेगळंच, पण तसं काही नाही आहे. हिनं कालवण सांडलंय, मस्ती करते मस्ती. ती धुवायचं आहे, सुकायला तिच्या पप्पानं टाकली बघा कशी पुढं. सर, हे बाहेर भिजतंय जाऊन, त्यामुळे त्याला इथं असा जुगाड केलाय. निघला. पुरीचा काय पराक्रम चाललाय बघा, भांडी खेळाय. किचन हां हां हां, एवढंच येतं. इकडे किचन आहे तिचं. आणि पावसात बघा अशी संधी साधून घेत जा, तिथं बस, तुझं फोटो काढू थंबनेलला. छान अशी पोज दे. भांडी दाखव ग. हां धर वर, हां वर धर. कुकरचं टोपण नीट दाखव, असं कर अगं, असं कर. तोंडापासून इकडं पकड. असं. चला, ती खेळती या. मी आता थंबनेल वगैरे लावून घेते व्हिडिओला. आणि आम्ही दोघं गेलो तर सोनूला खायला घेऊन आलो आहे, आणि हे मला लय आवडतं. ह्याचं नाव काय, अमेझिंग. हे मला लय आवडतं, त्यामुळे हे मी माझ्यासाठी घेऊन आले. आता थंबनेल वगैरे दिसतोपर्यंत हे खात देणार आहे. छान लागतं हे. भांडी वगैरे घासायची पडली ती. सकाळी इतक्या लवकर स्वयंपाक झालाय, 7
7चा ना, हे 7ला जाणार होतं. तुम्ही बघितले व्हिडिओ स्टार्ट आपण आधीच केला आहे. तर हे 7ला जाणार होतं, त्यामुळे लवकर स्वयंपाक आवरला आणि झालं असं पावसामुळं कॅन्सलच झालं. तर जेवण वगैरे केलं आहे आम्ही आणि निवांत असंच भांडी वगैरे गोळा करून ठेवली. थोडंसं डबल लोळलो, कारण बाहेर पण घासायला जाऊ शकत नाही, घरात नाही घासत मी, कारण मच्छर वगैरे होतं तर त्यामुळं भांडी वगैरे घासायचे पडलेत. आता बघ 11:30 व्हायला आल्यात. आयुष्यपत चला, थोडा टाईम राहिला आहे. मला व्हिडिओ अपलोडला म्हणजे अपलोड झाला आहे, थंबनेल वगैरे देऊन पब्लिक करायचं आहे. तर आता ते करते आणि मग हे खाते, कारण माझ्या अंगी काय लागणार नाही असं. संध्याकाळचे 5 वाजले ते आणि दिवसभर आम्ही इथं झोपलेलो होतो. बघा सोनू पसारा आवरणार आहे आता, तिथे झाला आहे शर्ट घालायचा. तर आता ही पटकन भांडी भरून ठेवू बरं का. तिचा शर्ट घालून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. पण आज सकाळ धरणं पावसानं ना जबरदस्त लावून धरलं आहे बघा पुढं. दिसते असं सारखी सारखी झिरझिर झिरझिर सुरूच आहे. आमच्या इथं काय आता दिसतंय का नाही काय माहिती. दिसतंय नीट बघा. हां हां, शर्ट काढलेला आता हिला गरम व्हायला लागले. अका उन्हाळा गेला ना, आता हिला गरम व्हायला लागले. भांडीवर असं काय वातावरण झालंय. तर चला आता आत या. दिवसभर तर झोपा काढल्या, तर आता झोपा काढून चालणार नाही. आता आपण आपल्या कामाला लागूया. भांडी वगैरे थोडेसे तिथे घासून घेऊया आणि घर वगैरे पण आवरूया. तसं मी म्हटलं होतं ना मला पावसाळा आवडतं, तर ह्या गोष्टीसाठी मला पावसाळा आवडतो, म्हणजे घराच्या बाहेर नाही जाण्यासाठी. आणि असं पण मला घराच्या बाहेर अजिबात जायला आवडत नाही. म्हणून तर मी माझं घर ना माझ्या मानाप्रमाणे सगळ्या गोष्टी करून गेल्यात. आतमध्ये बाथरूम सगळ्या गोष्टी आतमध्ये असं काही करून घेतले. आणि भविष्यात जेव्हा घर बांधू माहीत नाही, तर पण बांधलेच ना तेव्हा पण असंच काय असणार आहे की असं मातीत पाय भरायलाच नको असं करणार आहे. मला आवडतं माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी सजवायला. तर चला आता लागते मी कामाला. हे पडदा असंच असू देत, कारण असं जास्त थंडी हवा येते आणि पडदा लावल्यामुळे तर घरात अजूनच वेगळंच फील होतं. आपण असं शहरात राहिल्यासारखंच वाटतं. आज मला करमत नव्हतं, त्यामुळे मी तिला रडवले. कसं झालंय ना पावसाळ्यातलं वातावरण. एक काळच म्हणते म्हणजे मागचं दिवस होतं का नाही तेव्हा बघितलं असेल तर मी आमचं पुढं बघितल्यानंतर किती भकास वाटायचं उन्हाळ्यात. आणि आता बघा हा आहे पावसाळ्यातला नजारा, आणि जो तुम्ही आधी बघितला होता तो होता उन्हाळ्यातला नजारा. आणि असं काय दिसतंय. छान वाटतं, म्हणून मला पावसाळा आवडतो. चला आता जाऊयात मध्ये. चपलं तर मध्येच काढून ठेवते पूर्वी. चला आता पसरावर घेते. तर आता सोनूच पप्पा आलं तर आणि त्यांनी आणलंय सामान, कारण आज ना पीठ पण नाही आणि तांदूळ पण नव्हतं. मी त्यांचीच वाट बघत होती, पण असं पण दळण काय भेटणार नव्हतं या, त्यामुळे तांदूळच घेऊन आला. ते हवा भात आणि मसाला आणलाय शाही दावत, जिरं पुडी, दुधाचा पुडा, सोनूसाठी ही शेव समोसा, काय म्हणते त्याला गुलाबजाम, त्याला काय म्हणते ते मला नाही माहिती बरं का, पण चांगलं लागतं. मिरची समोसा मिरची समोसा आहे हा. आणि बिस्किट पुडं. साखर नाही होत. हाय साखर थोडी आणली. आमच्यात कोणी चहा पित नाही. गप ना. पावसानं जास्त जोर लावून धरलाय. चला या तुम्ही बनवा, तुम्हाला काय बनवायचंय ते. दर खा बस का. गुलाबजाम खाऊन टाक. अहो पण असलं गुलाबजाम तुम्हाला आणाय कोणी लावलेलं तुम्हाला समजतं का? आता म्हणली नव्हती काल त्या दिवशी म्हणली. हो पण हे असलं नव्हतं. ह्यात काय आहे, काही सुकून गेलं या. मला नाही आवडत असलं. दूध गरम कर.
हो, दूध गरम करते, थंड होऊ द्या तरी. त्याला लागते स्वयंपाकाला, लाईट जाईल काही गॅरंटी नाही. व्यवस्थित दिसेना, लाईटीची काही गॅरंटी नसते आमच्याकडे, है ना. चला, तुम्ही काय करणार? लसूण सोलणार? मी आता झोपणार आहे सांभाळून घेऊन. जेवायचं नसलं तर झोपा. हा डोकं दुखतंय. पावसात काम केल्यामुळे होणारच ना तसं. बघा हात काढा. चला जाऊ द्या. स्वयंपाक वगैरे केला, सोनू जेवली आणि झोपून गेली. इकडं स्वयंपाक केल्यानंतर भांडी वगैरे पण घासली, तर थोडीशी राहिली ते जेवण केलेली, ती काही नंतर घासणार आहे. आणि जेवणं पण झाली ते आमची, यांचं चाललं आहे अजून. काय ती नाही घासणार, फक्त आता कढई आणि ताटच आहे फक्त, आणि एक वाटकं आणि तुमचं जेवलेलं ताट एवढंच आहे. आणि इकडे यांची ना भिजून आलेली कपडे लावले, ती असं ओली ठेवली का वास मारणार, त्यापेक्षा म्हटलं धुवून टाकावी. ती झालं आता, त्याला सुकायला टाकते आणि झोपतो. लय टायमिंग झाला आहे. पाऊस आता थोडासा बंद झाला आहे. टिपकायला लागलं है ना, बंद झाला आहे म्हणून तर पण डबल टिपकायला लागलं. खा खा सगळं खा. आणि भांडी इथंच घासली ती, कारण झाडावरचं पाणी वारं सुटलं ना टपाटप पडतंय, त्यामुळे इथंच घासून घेतली. माझी गाडी पावसातच आहे, लावायला जागाच नाही, त्याला काय करायचं. संप तर नाही, या पावसामुळं काय व्हिडिओ घेऊन काय नको असं होतं, कारण दिवसभर घरातच असते, बाहेर जातच नाही, आणि घरात घेण्यासारखं काही नसतं यात, त्यामुळं काही व्हिडिओ घेतला नाही. असं उद्या काहीतरी रुटीन वगैरे शेअर करीन, पावसातलं माझं रुटीन कसं असतं कसं नाही. तसं तर उद्या शनिवार आहे, तुम्ही हा शनिवारी ब्लॉग बघत असाल. शनिवारी काय आमचं खास रुटीन नसतं, डबा वगैरे बनवायचं नसतं, जे रात्रीचं उरलेलं सुरलेलं आहे तेच खायचं, आणि दुपारी येताना काहीतरी खायला आणतं, तर डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकच असतो या. तरी पण बघू, जमल तसं शूट करणार आहे. उद्या आरामच असणार आहे. सोनू शाळेत काहीतरी तपासणी तिकडे जायचं आहे, पण पाऊस उघडला तर, कारण गाडी जात नाही. आज दिवसभर चिटचिट चालूच होती का नाही, त्यामुळे तर लय चिखल झाला असणार आहे. बघू कसं होतं आहे कसं नाही ते. तर चला बाय बाय, उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. आणि तुमच्याकडे पण पाऊस आहे का नाही नक्की सांगा कमेंट करून. आमच्याकडे तर आहे बघा, सुरूच झाला. तर चला बाय.